हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मिनिंग, इंग्लिशमध्ये मिनिंग आणि सेंटेन्सेस तुम्हाला स्वतःच्या मनाने तयार करायचे आहे. आज सेंटेन्सेस इथे दिलेले नाही आहे. ओके, तुम्ही स्वतःच्या मनाने इझी सेंटेन्सेस सुद्धा तयार करून घेऊ शकता हे वर्ड्स घेऊन. ओके, सो स्टार्ट करूया आपण. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे क्लेअरवॉयंट. CLAIRVOYANT, क्लेअरवॉयंट. सो क्लेअरवॉयंटचं काय आहे मीनिंग इंग्लिशमध्ये? अ पर्सन हू क्लेम्स टू हॅव अ सुपरनॅचरल ॲबिलिटी टू परसिव्ह इव्हेंट्स इन द फ्युचर ऑर बियॉन्ड नॉर्मल. म्हणजेच जो काय आहे भविष्यदर्शी आहे, जो काय आहे ज्याच्याकडे सुपरनॅचरल ॲबिलिटी आहे, की जो भविष्यामधलंही सांगू शकतो, भविष्यामधलंही पाहू शकतो, ज्याच्याकडे दिव्य दृष्टी आहे, त्याला म्हटलं जातं क्लेअरवॉयंट. ओके, ज्याच्याकडे दिव्य दृष्टी आहे, जो भविष्यातलं सांगू शकतो, पाहू शकतो, त्याला म्हटलं जातं क्लेअरवॉयंट इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला? दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी लाभलेला किंवा भविष्यवेत्ता. सो क्लेअरवॉयंटला मराठीमध्ये काय मिनिंग आहे? तर दिव्य दृष्टी लाभलेला किंवा भविष्यवेत्ता. आणि हिंदीमध्ये काय म्हटलं जातं क्लेअरवॉयंटला? भविष्यदर्शी आणि दिव्य दृष्टीवाला व्यक्ती. म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडे दिव्य दृष्टी आहे, त्याला म्हटलं जातं क्लेअरवॉयंट. सिनोनिम्स आहेत सीर, सायकिक, प्रोफेट, सूथसेअर आणि फॉर्च्यून टेलर. ओके, आणि अँटोनिम्स आहेत स्केप्टिक आणि रिअलिस्ट. परत एकदा बघूया आपण काय होतं क्लेअरवॉयंट म्हणजे? अ पर्सन हू क्लेम्स टू हॅव अ सुपरनॅचरल ॲबिलिटी टू परसिव्ह इव्हेंट्स इन द फ्युचर ऑर बियॉन्ड नॉर्मल. म्हणजेच मराठीमध्ये काय मिनिंग होतं याचं? दिव्य दृष्टी लाभलेला किंवा भविष्यवेत्ता. आणि हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं भविष्यदर्शी किंवा दिव्य दृष्टीवाला व्यक्ती. सिनोनिम्स आहेत सीर, सायकिक, प्रोफेट, सूथसेअर आणि फॉर्च्यून टेलर. आणि अँटोनिम्स आहेत स्केप्टिक आणि रिअलिस्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्रोलिफरेशन. PROLIFERATION, प्रोलिफरेशन. ओके, प्रोलिफरेशन. सो प्रोलिफरेशनचं काय मिनिंग आहे? द फॅक्ट ऑफ समथिंग इन्क्रीजिंग अ लॉट अँड सडनली इन नंबर ऑर अमाऊंट. म्हणजे जे काय आहे की इन्क्रीज होत आहे, म्हणजेच वाढत आहे, सडनली त्याच्या नंबरमध्ये काय होत आहे? वाढ होत आहे, त्याला काय म्हटलं जातं? प्रोलिफरेशन असं म्हटलं जातं. आणि हिंदीमध्ये काय होतं त्याचं मिनिंग? तीव्र वृद्धी, तेज से फैलाव. म्हणजेच एखादी गोष्ट किंवा एखादी अशी वस्तू जी तेजीने खूप लवकर लवकर फैलत आहे किंवा त्याच्यामध्ये वृद्धी होत आहे, त्याच्या नंबरमध्ये इन्क्रीजिंग होत आहे, इन्क्रीज होत आहे, ज्याची वाढ होत आहे, त्याला काय म्हटलं जातं? प्रोलिफरेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. म्हणजेच मराठीमध्ये त्याचं काय होतं मिनिंग? प्रसार. ओके, जसंच आता मागे कोविड आला होता, त्याचं काय झालं होतं? ते खूप तेजीने काय होतं? पसरत होतं. ओके, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? इन्क्रीजिंग अ लॉट अँड सडनली इन नंबर ऑफ अमाऊंट. जे काय होत आहे? पसरत आहे, तुझा प्रसार होत आहे, त्याला म्हटलं जातं. ज्याची वृद्धी होत आहे, विस्तार होत आहे, त्याला म्हटलं जातं प्रोलिफरेशन. आणखी काय होतं मराठीमध्ये मिनिंग? तर विस्तार, प्रचुरण किंवा वाढ. तेव्हा कोविडच्या पेशंटची वाढ होत होती, फार वेगाने ते पसरत होतं आणि त्याच्यामध्ये ते पेशंट्स जे आहेत, नंबर ऑफ पेशंट्स जे आहेत त्यांची वाढ होत होती, त्याला काय म्हटलं जातं? प्रोलिफरेशन असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे? द फॅक्ट ऑफ समथिंग इन्क्रीजिंग अ लॉट अँड सडनली इन नंबर ऑर अमाऊंट. मराठीमध्ये मिनिंग होतं प्रसार, विस्तार, प्रचुरण आणि वाढ. हिंदीमध्ये मिनिंग होतं तीव्र वृद्धी, तेजी से फैलाव. ओके, सिनोनिम्स आहेत रॅपिड ग्रोथ, एक्सपान्शन, मल्टिप्लिकेशन आणि स्प्रेड. आणि अँटोनिम्स आहेत रिडक्शन, डिप्लेशन आणि डिक्रीज. सो काय आहे प्रोलिफरेशनचे सिनोनिम्स? रॅपिड ग्रोथ, एक्सपान्शन, मल्टिप्लिकेशन आणि स्प्रेड. आणि अँटोनिम्स आहेत रिडक्शन, डिप्लेशन आणि डिक्रीज. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे सरमाइज. SURMISE, सरमाइज. सो सरमाइजचं मिनिंग आहे सपोज दॅट समथिंग इज ट्रू विदाउट हॅव्हिंग एव्हिडन्स टू कन्फर्म इट. म्हणजेच काय आहे की काहीतरी आपण सपोज केलेलं आहे, समथिंग हे ट्रू आहे म्हणून. म्हणजे आपण काय केलेलं आहे? तिथे अनुमान लावलेला आहे, तर्क लावलेला आहे. काय आहे? त्याचे इव्हिडन्स नाही आहे. विदाउट हॅव्हिंग एव्हिडन्स म्हणजे त्याचा काही इव्हिडन्स नसून
नाही आहे, पण आपण कन्फर्म करत आहे, तर्क लावत आहे की ते असं असेलच, त्याला काय म्हटलं जातं, सरमाईज असं म्हटलं जातं. सो सरमाईजला मराठीमध्ये काय आहे, तर अंदाज लावणे किंवा तर्क लावणे. मराठीमध्ये काय होतं मिनिंग मग सरमाईजचं, अंदाज, अनुमान आणि तर्क. सो काहीतरी एखादी गोष्ट आहे, सपोज केलेली आहे आपण, काहीतरी समथिंग गोष्ट आहे, समथिंग की ज्याचे काहीच एव्हिडन्स नाही आहे, पण आपण अंदाज बांधलेला आहे की असं होईल किंवा असंच असेल, म्हणजेच ते असंच होईल, असंच असेल, हे आपण काय केलेलं आहे, अंदाज केलेला आहे किंवा तर्क लावलेला आहे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये सरमाईज. ओके. सो मराठीमध्ये सरमाईजचं मिनिंग होतं अंदाज, अनुमान आणि तर्क. हिंदीमध्ये मिनिंग होतं अंदाज लगाना. आणि सिनोनिम्स काय आहे त्याचे, गेस, कंजेचर, सपोजिशन आणि स्पेक्युलेशन. आणि अँटोनिम्स आहेत असर्टेन, डिटरमाइन आणि फाइंड आउट. सो सरमाइजचं काय आहे मीनिंग, सपोज दॅट समथिंग इज ट्रू विदाउट हॅव्हिंग एव्हिडन्स टू कन्फर्म इट. काही कन्फर्म करायला त्याच्याकडे आपल्याला एव्हिडन्स नाही आहे, पण आपण त्याचा तर्क लावत आहे, अंदाज लावत आहे, त्याला म्हटलं जातं सरमाईज. मराठीमध्ये मिनिंग होतं अंदाज, अनुमान आणि तर्क. हिंदीमध्ये होता मिनिंग होतं अंदाजा लगाना. सिनोनिम्स आहेत गेस, कंजेचर आणि सपोजिशन आणि स्पेक्युलेशन. आणि अँटोनिम्स आहेत असर्टेन, डिटरमाइन आणि फाइंड आउट. नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट वर्ड काय आहे, बघायल. ओके. सो याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, BEGUILE चं बघायल. ओके. सो बघायल म्हणजे काय होतं, टू परस्यू, अट्रॅक्ट or interest someone sometimes in order to deceive them. म्हणजेच काय करणे, तर बहलवणे, कोणाला पण काय करणे, बहलाना. ओके. फसवणे किंवा कोणालाही भुरळ पाडणे, त्याला काय म्हटलं जातं, बघायल असं म्हटलं जातं. भ्रमित करणे, कुणाला पण काय आकर्षित करके भ्रमित करणं, म्हणजेच कोणालाही आकर्षित करून त्याला भ्रमामध्ये पाडणे, त्याला भुरळ पाडणे, त्याला म्हटलं जातं बघायल. सो मराठीमध्ये काय होतं याचं मीनिंग बघायचं, फसवणे, भुरळ पाडणे किंवा मोहून टाकणे. सो बघायचं मीनिंग काय आहे इंग्लिशमध्ये, तर टू परस्यूट, अट्रॅक्ट और इंटरेस्ट समवन समटाइम्स इन ऑर्डर टू डिसीव्ह देम. म्हणजेच काय होतं, तर हिंदीमध्ये याचं मीनिंग होतं भलाना किंवा आकर्षित करके भ्रमित करणं. आणि मराठीमध्ये मीनिंग होतं फसवणे, भुरळ पाडणे आणि मोहून टाकणे. सिनोनिम्स आहेत फॅसिनेट, एन्चांट, कॅप्टिवेट, टेम्प्ट आणि चार्म. आणि अँटोनिम्स आहेत रिपेल, बोर आणि डिसीव्ह. ओके. काय आहेत सिनोनिम्स, फॅसिनेट, एन्चांट, कॅप्टिवेट, टेम्प्ट आणि चार्म. आणि अँटोनिम्स आहेत रिपेल, बोर आणि डिसीव्ह. आणि हे काय आहे, कशाचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत, बघायचे. ओके. त्याचं प्रोनाउन्सिएशन परत मी तुम्हाला याकरता सांगित आहे, कारण की तुम्हाला माहित असायला पाहिजे की ते बिगुईल नाही आहे, काय आहे ते, बघायल, बघायल. ओके. नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट वर्ड आहे रेमिनिस, REMINISCE. याचं पण प्रोनाउन्सिएशन काय आहे, रेमिनिस. सो रेमिनिस म्हणजे काय होतं, टू टॉक और राईट अबाउट पास्ट एक्सपिरियन्स दॅट यू रिमेंबर विथ प्लेजर. म्हणजेच काय आहे, तर जसं की आपल्या काही भूतकाळातल्या आठवणी असतात. ओके. ते आपण काय करतो, कधी कधी आठवतो, आणि काही काही चांगले असतात, काही काही वाईट असतात. सो काय आहे ते, टू टॉक और राईट अबाउट पास्ट एक्सपिरियन्स दॅट यू रिमेंबर विथ प्लेजर. म्हणजेच इथे प्लेजरचे दिलेलं आहे. सो काय आहे की काही सुखद आपल्या आठवणी असतात, त्याच्याबद्दल आपण आठवत असतो, कोणाशी बोलत असतो किंवा आपण डायरीमध्ये लिहत चालत असतो, त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं रेमिनिस. ओके. म्हणजेच काय होतं हिंदीमध्ये, अतीत की यादें साझा करना किंवा बीते समय को याद करना. म्हणजेच अतीत की यादें म्हणजे जर जे पास्ट मध्ये झालेलं आहे, भूतकाळामध्ये झालेलं आहे, त्याचे ज्या आठवणी आहे त्याला आठवणे, आणि जे पण झालेल्या गोष्टी आहे त्याला याद करणे. ओके. याद करणे आणि ते एकदा लिहून ठेवणे किंवा त्याच्याबद्दल बोलचाल करणे, त्याला म्हटलं जातं रेमिनिस. सो मराठीमध्ये काय होतं रेमिनिसचं मीनिंग, भूतकाळातील सुखद आठवणी
किंवा ओके इथे स्पेस नाही आहे, आपण इथे लिहू सुखद आठवणी किंवा घटनांबद्दल बोलणे, आठवण काढणे, स्मरण करणे, आठवणीत रमणे किंवा पूर्व स्मृती. ओके सो काय आहे रेमिनिस म्हणजे तर टू टॉक और राईट अबाउट पास्ट एक्सपिरियन्स दॅट यू रिमेंबर विथ प्लेजर. म्हणजे स्वतः हिंदीमध्ये अतीत की यादें साझा करना किंवा बीते समय को याद करणं. आणि मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय होतं तर भूतकाळातील सुखद आठवणी किंवा घटनांबद्दल बोलणे, आठवण काढणे, स्मरण करणे, आठवणीत रमणे किंवा पूर्व स्मृती. सिनोनिम्स आहेत रिमेंबर, रिकलेक्ट, रिकॉल. आणि अँटोनिम्स आहेत फॉरगेट, इग्नोर, निग्लेक्ट आणि रिप्रेस. ओके सो हे आहेत सिनोनिम्स. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स काय आहेत. रिकलेक्ट, रिमेंबर आणि रिकॉल. आणि अँटोनिम्स आहेत फॉरगेट, इग्नोर, निग्लेक्ट आणि रिप्रेस. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे पेस्टिलेंट, PESTILENT. पेस्टिलेंटचं मिनिंग काय आहे तर लाईकली टू कॉज डिसीज, सिरियस हार्म और डेथ. म्हणजेच काय होतं जे काय आहे जे रोगकारक आहे, रोग फैलाने वाला, ज्याच्यामध्ये जे विनाशकारी आहे, रोग फैलाने वाला आहे, त्रासदायक आहे आणि रोगराई ज्याने होते, रोगराई ज्याने पसरते, रोगराईने जो ग्रासलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं पेस्टिलेंट असं म्हटलं जातं, पेस्टिलेंट असं म्हटलं जातं. ओके लाईकली टू कॉज डिसीज ज्याने काय होते रोग होतो किंवा सिरियस हार्म होतो किंवा डेथ सुद्धा होऊ शकते, त्याला म्हटलं जातं पेस्टिलेंट. म्हणजेच हिंदीमध्ये काय होतं रोग फैलाने वाला आणि विनाशकारी. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो रोगकारक, अत्यंत त्रासदायक, रोगट, साथीचा, घातक, रोगराईने ग्रासलेला. ओके सो काय आहेत पेस्टिलेंटचं मीनिंग लाईकली टू कॉज डिसीज, सिरियस हार्म और डेथ. म्हणजेच काय होतं रोग फैलानेवाला, विनाशकारी. आणि मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं रोगकारक, अत्यंत त्रासदायक, रोगट, साथीचा, घातक, रोगराईने ग्रासलेला. सिनोनिम्स आहेत लिथल, डेडली आणि हार्मफुल. आणि अँटोनिम्स आहेत सॅल्युब्रियस, बेनिफिशियल आणि सॅल्युटरी. काय आहेत सिनोनिम्स लिथल, डेडली आणि हार्मफुल. आणि अँटोनिम्स आहेत सॅल्युब्रियस, बेनिफिशियल आणि सॅल्युटरी. हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पेस्टिलेंटचे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे अडॅप्टनेस, ADEPTNESS. काय ह्याचं प्रोनाउन्सिएशन अडॅप्टनेस. अडॅप्टनेस म्हणजे होतं स्किल ऑर प्रोफिशियन्सी इन डुईंग समथिंग. म्हणजे काय पारंगत असणे, आपण कशामध्ये पण काय असणे त्या स्किलमध्ये पारंगत असणे, काही पण करत आहे आपण त्याच्यामध्ये. सो त्याला काय म्हटलं जातं अडॅप्टनेस असं म्हटलं जातं. किंवा त्याच्यामध्ये आपण आपल्याला खूप प्रावीण्य असणे किंवा त्याच्यामध्ये आपण हुशार असणे सुद्धा म्हणू शकतो. सो त्याला काय म्हटलं जातं अडॅप्टनेस असं म्हटलं जातं. आणि निपुणता सुद्धा म्हटलं जातं. हिंदीमध्ये सुद्धा निपुणता म्हटलं जातं अडॅप्टनेसला आणि मराठीमध्ये सुद्धा. सो अडॅप्टनेस म्हणजे काय होतं स्किल ऑर प्रोफिशियन्सी इन डुईंग समथिंग. कशामध्ये पण आपण कुशल असणे, काही पण करण्यामध्ये आपण कुशल असणे, निपुण असणे, त्याला म्हटलं जातं अडॅप्टनेस. सो मराठीमध्ये काय होतं मीनिंग अडॅप्टनेसचा पारंगतता, निपुणता, प्रावीण्य, हुशारी किंवा कुशलता. सो अडॅप्टनेस म्हणजे होतं स्किल ऑर प्रोफिशियन्सी इन डुईंग समथिंग. हिंदीमध्ये मीनिंग होतं निपुणता, मराठीमध्ये आहे पारंगतता, निपुणता, प्रावीण्य, हुशारी किंवा कुशलता. सिनोनिम्स आहेत स्किलफुलनेस,
ॲड्रॉइटनेस आणि प्रोफिशियन्सी. आणि अँटोनिम्स आहेत इनएप्टिट्यूड, इनएम्प्टनेस आणि आर्टलेसनेस. सो काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? ॲड्रॉइटनेसचे सिनोनिम्स आहेत स्किलफुलनेस, ॲड्रॉइटनेस आणि प्रोफिशियन्सी. आणि अँटोनिम्स आहेत इनएप्टिट्यूड, इनएम्प्टनेस आणि आर्टलेसनेस. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट इडम दिलेला आहे. सो इडम काय आहे? हॅव अन आयरन विल. हॅव अन आयरन विलचं मिनिंग आहे टू हॅव स्ट्रॉंग डिटर्मिनेशन किंवा स्ट्रॉंग विल. म्हणजेच काय असणे की दृढ निश्चय असणे. काय होतं याचं मिनिंग? हॅव अन आयरन विलचं दृढ निश्चय असणे किंवा कणखर असणे, अटळ असणे, अढळ असणे, त्याला म्हटलं जातं हॅव अन आयरन विल. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं याचं? दृढ निश्चयी असणे, अढळ, कणखर किंवा पोलादी इच्छा शक्ती. ओके. सो हॅव अन आयरन विलचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये टू हॅव स्ट्रॉंग डिटर्मिनेशन किंवा स्ट्रॉंग विल. म्हणजेच मराठीमध्ये मिनिंग होतं दृढ निश्चय असणे, अढळ, कणखर किंवा पोलादी इच्छाशक्ती. सिनोनिम्स आहेत डिटर्मिनेशन, रिझोल्युशन आणि फर्मनेस. सिनोनिम्स आहेत हॅव अन आयरन विलचे डिटर्मिनेशन, रिझोल्युशन आणि फर्मनेस. नेक्स्ट वर्ड आहे इम्पेटस. ओके. इम्पेटसचं मिनिंग काय आहे? समथिंग दॅट एनकरेजेस अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ऑर मेक्स दॅट ऍक्टिव्हिटी मोर एनर्जेटिक ऑर इफेक्टिव्ह. याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? प्रेरणा किंवा गती प्रदान करणे वाला. म्हणजेच काय करणे तर चालना देणे किंवा प्रेरित करणे, प्रोत्साहन देणे, त्याला म्हटलं जातं इम्पेटस. सो मराठीमध्ये काय होतं इम्पेटसचं मिनिंग? प्रोत्साहन देणे, प्रेरित करणे किंवा चालना देणे. मराठीमध्ये मिनिंग होतं उत्तेजन, चालना, प्रेरणा किंवा प्रोत्साहन. सो इम्पेटसचं मिनिंग आहे समथिंग दॅट एनकरेजेस अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ऑर मेक्स दॅट ऍक्टिव्हिटी मोर एनर्जेटिक ऑर इफेक्टिव्ह. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रेरणा, गती प्रदान करणे वाला. आणि मराठीमध्ये मिनिंग होतं उत्तेजन, चालना देणे, प्रेरणा देणे किंवा प्रोत्साहन देणे. सिनोनिम्स आहेत एनकरेजमेंट, स्टिम्युलस, मोमेंटम आणि कॅटलिस्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिसइन्सेंटिव्ह, डिस्करेजमेंट, हिंडरन्स, डिटरंट आणि इम्पेडमेंट. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स इम्पेटसचे? सिनोनिम्स आहेत एनकरेजमेंट, स्टिम्युलस, मोमेंटम आणि कॅटलिस्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिसइन्सेंटिव्ह, डिस्करेजमेंट, हिंडरन्स, डिटरंट आणि इम्पेडमेंट. लास्ट वर्ड आहे. लास्ट वर्ड काय आहे? सो हे जे इम्पेटस आणि स्ट्रिंजंट हे वर्ड आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेले आहे, तरी परत एकदा आपण बघूया. सो काय आहे स्ट्रिंजंट म्हणजे? काय होतं? स्ट्रिक्ट, प्रिसाइज अँड एक्झॅक्टिंग ऑफ रेग्युलेशन, रिक्वायरमेंट ऑर कंडिशन. म्हणजेच काय असणे? कठोर नियमाचा असणे किंवा पाळलाच पाहिजे असं काही असणे, त्याला म्हटलं जातं स्ट्रिंजंट. कडक असणे. सो काय आहे स्ट्रिंजंट म्हणजे? मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं? कडक, कठोर, पाळलाच पाहिजे असं, असा कठोर नियम किंवा सक्त. सो स्ट्रिंजंटचं मिनिंग आहे स्ट्रिक्ट, प्रिसाइज अँड एक्झॅक्टिंग ऑफ रेग्युलेशन, रिक्वायरमेंट ऑर कंडिशन्स. म्हणजेच हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं कठोर, मराठीमध्ये होतं कडक, कठोर, पाळलाच पाहिजे असा, कठोर नियम किंवा सक्त. सिनोनिम्स आहेत स्ट्रिक्ट, रिगरस आणि रिजिड. आणि अँटोनिम्स आहेत लिनियंट आणि फ्लेक्झिबल. सिनोनिम्स आहेत स्ट्रिंजंटचे स्ट्रिक्ट, रिगरस आणि रिजिड. आणि अँटोनिम्स आहेत लिनियंट आणि फ्लेक्झिबल. सो परत एकदा तुम्ही हे सगळे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मिनिंग, इंग्लिशमध्ये मिनिंग, परत आधी एकदा इंग्लिशमध्ये मिनिंग वाचायचं, नंतर त्याचं मराठीमध्ये मिनिंग वाचायचं. नंतर तुम्हाला कळेल की कसं त्या वर्डचं मिनिंग होऊ शकतं. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा इझी सेंटेन्सेस तयार करत चालायचे. त्यामुळे तुम्हाला कळेल की कसं त्या सेंटेन्समध्ये तुम्ही त्या वर्डला यूज केलेला आहे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला स्टार्ट केलेलं आहे, ज्यांनी प्रिपेअर करायला किंवा ज्यांनी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे किंवा जे आता करत आहेत, त्यांना तुम्ही शेअर करू शकता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.